HRK किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला मिळतील सोप्या घरगुती रेसिपीज. घरच्या घरी स्वादिष्ट जेवण बनवायला आमच्यासोबत तयार राहा. आज बाजारात गेलेले तर मस्त असा फ्रेश पालक मिळाला. तर आज बनवूया खमंग आणि सुपर क्रिस्पी पालक बॉल्स. पालक स्वच्छ धुवून मी बॉईल करायला ठेवला आहे. दुसरीकडे मी असे मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतलेत. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेला पालक, 1 चमचा जिरं, 2 मध्यम आकाराच्या मिरच्यांचे तुकडे, हे सर्व आपण मिक्सरला लावून एक प्युरी बनवून घेऊया. दुसरीकडे मी एका भांड्यामध्ये उकडलेली बटाटी घेतली आहेत. या बटाट्यांना चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. शक्यतो हाताचाच वापर करा म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत. नंतर ह्या बटाट्यामध्ये तयार केलेली पालक प्युरी, साधारण 1 वाटी पालक प्युरी आपल्याला इथे घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, मसाला आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत. थोडी धनाजिरा पावडर, हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला इथे 2 पिठांचा वापर करायचा आहे. तर ती 2 पिठं कुठली, तर एक तर बेसन पीठ आणि दुसरं तांदळाचं पीठ. आता ही दोन्ही पिठं मी इथे चाळून घेणार आहे. त्यामुळे काय होईल की इथे गुठळ्या राहणार नाही. तर दोन्ही पिठं आपण चाळून घेऊया. साधारण 1-1 वाटी मी इथे दोन्ही पिठं वापरलेली आहे. तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ ते आपण चाळून यामध्ये ॲड करणार आहोत. तांदळाचं पीठ, पालक प्युरी आणि मसाले हे आपण सर्व एकत्रित करून घेणार आहोत. इथे आपण कोणताही फूड कलर वापरत नाही आहोत, कारण पालकाला स्वतःचा एक सुंदर हिरवा रंग आहे. पालक सहसा कुणालाही आवडत नाही, पण पालकाचं असं काहीतरी करून दिलं तर मोठे आणि लहान मुलेही आवडीने खातात. अशा प्रकारे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करून त्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तो गोळा असा काहीसा दिसेल. आत्ता या गोळ्याच्या आपल्याला चकत्या बनवून घ्यायच्या आहेत. मी हाताला थोडंसं तेल लावलं आहे आणि हाताच्या सहाय्याने मी चकत्या बनवून घेते. आता या चकत्या का, तुम्ही तर बॉल्स म्हणाला होतात. हो, आपण बॉल्सच करणार आहोत. या अशा मस्त चकत्या तयार करून झाल्या की दुसरीकडे चीजचे क्यूब्स मी घेतले आहेत. मी इथे छोट्या छोट्या चीज क्यूब्सचा वापर करणार आहे. एक चकती घेतली आहे, त्याला वाटीचा आकार देऊन मध्ये 3 ते 4 क्यूब्स आतमध्ये टाकून आपण एक असा गोळा तयार करून घेणार आहोत. प्रत्येक चकतीला एक वाटीचा आकार देऊया. वाटीचा आकार दिल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 क्यूब्स टाकूया आणि जसं आपण मोदक कसा करतो, मोदकाला जसा आपण आकार देतो तसा आकार देऊन याचा एक मस्त बॉल बनवून घेऊया. यामध्ये मी चीज क्यूबचा वापर केला आहे, त्यामुळे लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल. बाहेरून क्रिस्पी आणि आतून चीजी असं काहीसे असेल हे. तुम्ही चीज क्यूब्सच्या जागी पनीर क्यूब्ससुद्धा यूज करू शकता. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सर्व चकत्यांचे असे बॉल्स बनवून घेऊया आणि हे सर्व बॉल्स असे काहीसे दिसतील. मी एका दुसऱ्या ताटामध्ये बारीक रवा घेतला आहे. आता या रव्यामध्ये तयार केलेले चीज बॉल एक एक करून ॲड करूया आणि या सर्व चीज बॉल्सला अगदी हलक्या हाताने आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे. मी इथे बारीक रव्याचा वापर केला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रवा लावून एका ताटामध्ये हे सर्व चीज बॉल्स काढून घ्यायचे आहेत. तर हे सर्व चीज बॉल्स तळण्यासाठी तयार आहेत. तर एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. गरम तेलामध्ये तयार केलेले चीज बॉल्स टाकूया. हे सर्व बॉल्स तुम्हाला लो टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. गॅस जास्त फास्ट करू नका, त्याने काय होईल ते तुम्हाला बाहेरून गोल्डन ब्राउनिश दिसतील पण आतून ते कच्चे राहतील. तर मीडियम फ्लेमवरती तुम्हाला हे सर्व बॉल्स तळून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तुम्हाला हे बॉल्स तळायचे आहेत. तर एक साईड आपली तळून झालेली आहे. आता आपण दुसरी साईड तळून घेऊया. असे मस्त खरपूस तळून घ्या. तर इथे बघा मस्त एक गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. याचा अर्थ तुमचे जे क्रिस्पी बॉल्स आहेत ते तयार आहेत.
पनीर बॉलला आपण ओपन करून बघूया. असा काहीसा दिसेल, थोडा क्रंची, थोडा चीझी. मी या बॉल्सला टूथपिक लावून घेतले आहेत, त्यामुळे हे मुलांना फार आवडतील. तुम्ही असे ट्राय करून बघा, आवडतील तुम्हाला. आणि आवडल्यास माझे चॅनल सबस्क्राईब करा.